एवढा सुंदर बाहेर पाऊस पडतोय आणि आतमध्ये असं वाटतं की काहीतरी क्रिस्पी मस्त असं आणि हेल्दी असं खायला मिळालं तर लई बरं होईल, म्हणून म्हटलं आज आपण काहीतरी बनवूयाच. म्हणून असं हे सर्व साहित्य मी गोळा केलं आणि पिठं 4 प्रकारची पिठंसुद्धा घेतलेली, ज्वारीचं, गव्हाचं, तांदळाचं आणि बेसनचं सुद्धा, आणि हे सर्व मसालेसुद्धा घेतलेले आहेत. हे सर्व पीठ आता मी घट्ट असं मळून घेणार आहे आणि लगेचच ह्याचा असा गोळा तयार करणार आहे. इकडे या पिठामध्ये आता आपण जे वाटण बारीक केलेलं ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि पीठ मात्र मळून घेणार. तर मी काय बनवते ह्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल, तर नसेल आला तर मी सांगते. मी इथे थालीपीठं म्हणजेच धपाटे बनवणार आहे. तर क्रिस्पी असे मस्त धपाटे खायची खूप इच्छा झाली होती, म्हणूनच म्हटलं चला बनवूयाच. आणि इकडे मी चटणीसुद्धा बनवणार आहे, त्याच्यासाठीसुद्धा हे मी साहित्य घेऊन लगेचच याला तडका मारून घेतलेला आहे. तर इकडे घ्यायचं आपल्याला एक सुती कपडा आणि त्याच्यावरती असं पाणी टाकून घ्यायचं आणि जो पिठाचा गोळा आहे तो ह्याच्यावरती ठेवून असं आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवून असं थापून घ्यायचं आहे. तर कंटिन्युअस पाण्यामध्ये हात बुडवत आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि मध्ये ह्याला 3-4 होलसुद्धा करून घ्यायचे आहेत. लगेचच इकडे तवा गरम करायला ठेवायचा आहे. तव्यामध्ये तेल किंवा तूप टाकून ह्याच्यावरती हा कपडा जो आहे तो असा अलगद उचलून पलटी करायचा आहे आणि जसं आपण भाकरीला पाणी लावतो तसंच आपल्याला इथे पाणी लावून कपडा जो आहे तो अलगद हाताने उचलून घ्यायचा आहे. लगेचच ह्या होलांमध्ये आपल्याला तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आणि मस्त असं क्रिस्पी एका साईडने भाजून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला ती साईड पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं. इथे आपल्याकडं लोणी किंवा तूप किंवा बटर असेल तर ते सुद्धा आपल्याला ह्याच्यावरनं सोडून घ्यायचं. तर मस्त असं क्रिस्पी आता तुम्ही बघू शकता. इथे इतकं छान झालेलं आहे धपाटं आणि खाऊन इतकी मजा आली आणि जी धपाटं खायची जी इच्छा होती ती सुद्धा पूर्ण झाली. तर आता मस्त असं मी ताट करते माझ्या आहोंसाठी. इकडे दही घेतलेलं आहे, चटणी घेतलेली आणि 2 धपाटेसुद्धा घेतलेले. तर धपाटे इतके मस्त आणि क्रिस्पी झाले होते, त्यांनाही खूप आवडले आणि आम्हा सर्वांना सुद्धा खूप आवडले. तर चला तुम्ही सुद्धा या जेवायला आणि अशाच पद्धतीने रेसिपी बनवत चला आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.